सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री। जेजुरी शहरात सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या गरजा ओळखून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये सामाजिक कार्यकर्ते नवनाथ सोंडकर यांच्या संकल्पनेतून मोफत पाणी वाटप आणि मोफत ॲम्ब्युलन्स सेवा या उपक्रमांचा लोकार्पण सोहळा विद्यानगर दवणेमळा रोड येथे उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार माननीय संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक गणेश डोंबे, भाजप शहराध्यक्ष सचिन पेशवे, माजी नगरसेवक बाळासाहेब दरेकर, अजिंक्य देशमुख, रवी जोशी, अनिल पोकळे, हरिभाऊ पवार, सदानाना बरसुडे, प्रसाद आत्रे, विशाल बारसुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पण पाण्याची क्रांती म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने समाजाला गरज असणारं समाजसेवेचं मोठं व्रत हे नवनाथराव सोंडकरांनी त्या ठिकाणी घेतलं आणि जी खऱ्या अर्थाने परिवारांच्यासाठी आवश्यकता आहे फिल्टरचं पाणी ते द्यायचा प्रयत्न केला आहे। निश्चितपणे मल्हार मार्तंडाची ही नगरी आहे। मल्हार मार्तंडाचे आशीर्वाद, त्यांची अशीच प्रगती त्या ठिकाणी होत राहू। खूप चांगली सामाजिक काम ते त्या ठिकाणी हातात घेतात, करतात। त्यांचं खूप मनापासून नवनाथराव सोंडकर आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे आभार। जेजुरीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणखी काही पाण्याचे प्रश्न आहेत, त्याबद्दल काय? ते आता लवकरच सुटतील, कारण 2024 मध्ये जून महिन्यामध्ये सासवड आणि जेजुरीसाठी नव्याने वीरच्या धरणामधून पाण्याची स्कीम त्या ठिकाणी अमृत या योजनेमधनं नगरपालिकेच्या माध्यमातून घेतलेली आहे। त्याची टेंडर प्रोसेससुद्धा झाली, पण त्याला विनाकारण जवळपास 1 ते 1.25 वर्ष उशीर झाला आहे। परंतु मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्हाला वेळ देतील आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, एप्रिल किंवा मेमध्ये सासवड आणि जेजुरी दोन्ही पाण्याच्या स्कीमचं त्या ठिकाणी भूमिपूजन समारंभ होईल आणि लवकरच 3 ते 4 महिन्यामध्ये वीर धरणाचं पाणी जेजुरीला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, आत्ताच्या बजेटमध्ये, महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत त्यांचा नदीजोड प्रकल्प, या प्रकल्पाची घोषणा मोदीजींनी केली आणि जवळपास 18 सक्सेसफुल प्रकल्प संपूर्ण देशामध्ये उभे राहिले। नव्याने 4 प्रकल्प महाराष्ट्रामध्ये उभे राहत आहेत आणि त्याच्यामध्ये नीरा नदीला कऱ्हा नदीमध्ये संगम करण्याचं काम नदीजोड प्रकल्पातनं देवेंद्रजींनी हाती घेतले आणि त्याच्यामुळे आपल्या पुरंदर तालुक्यातल्या आणि बारामती तालुक्यातला संपूर्ण आवर्षण, प्रवर्षण आणि कऱ्हेच्या परिसरात येणाऱ्या नागरिकांना, शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती आणि सासवड, जेजुरी, आपली औद्योगिक नगरी मधली सगळी गावं, होणारं विमानतळ, ह्या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा त्याचा होणार आहे। सेवक आहे आणि आमची पूर्ण ही टीम आहे, जे आम्ही समाजसेवेचा आम्हाला सर्वांना एक वेळच लागले म्हणा। आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो। ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून म्हणा, लहान मुलांच्या शिक्षणाचा एक कपडे म्हणा, काही म्हणा, किंवा आता पाण्याचा आम्ही मोफत 12 महिने 24 तास थंड पाणी उपलब्ध करून दिले। त्यासाठी आमचे गुरुवर्य माननीय बाळासाहेब दरेकर यांनी खूप मोठा आम्हाला सिंहाचा वाटा दिला की स्वतःची जागा आज फुटभर कोणाला देत नाही, त्या साहेबांनी आम्हाला पूर्ण जागा आम्हाला दिली, गार्डन करायसाठी पूर्ण जागा उपलब्ध करून दिली। त्यांचंही खूप मनापासून आभार आणि ह्या 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 पुण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांचाही खूप मोठा वाटा आहे। मोफत फिल्टर पाणी योजना ही आपण सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत स्थानिक नागरिकांना कसा फायदा होणार आहे हे सांग। आता उन्हाळ्याचा दिवस पूर्ण चालू आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर ठिकाणी येतो आहे। मलाही भरपूर लोक फोन करत आहेत की पाणी येत नाही, पैसे देऊन पाणी मिळत नाही। आता जास्त कंडिशन अशी उन्हाळ्यामध्ये, पण आपल्या डोक्यात आला की आपल्याला पाणी तर द्यायचं आहे, पण एक आपल्या विद्यानगरला आमच्या इकडं पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे। मग आम्ही डोक्यात घेतलं की मोफत पाणी चालू करा। माननीय संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नियोजनामुळे की आम्ही प्लॅनचं नियोजन केलं आणि चांगल्या पद्धतीने आज नियोजन झालेलं आहे। त्यासाठी स्वतः ते आपल्या ओपनिंगसाठी येणार आहेत। अनेक दिवसापासून मोफत ॲम्ब्युलन्स सेवाही आपण देत आहे, त्याबद्दल काय सांगाल? अनेक दिवसापासून मोफत सेवा, आता ॲम्ब्युलन्सचा असा झाला की माझ्या आईला तसा दम्याचा त्रास होता, तर आम्हाला ज्यावेळेस परिस्थिती नाजूक होती ॲम्ब्युलन्सच नव्हती मिळत, त्याला
वातावरण चेंज झाले की ॲडमिट करावं लागायची. प्रत्येक वेळेस वातावरण चेंज झाले की उन्हाळा पावसाळा हिवाळा आला की त्याला ॲडमिट करावं लागायचं. आम्ही मग टू व्हीलरवर ने कोणाच्या गाडीवर ने हे कर ते कर, आणि त्याच्यामुळं मला ॲम्ब्युलन्सची किंमत चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि एक वेळा अशी आली, मी दौंडवरनं पुण्याला मला पेशंट होत होतं, तर मला त्यांनी 6,500 रुपये घेतले माझ्या. मग तिथून पुढे मी एक जाण केला बा आपल्याला आपली जी परिस्थिती आली ही कोणा येऊन नाही, त्यासाठी स्वतः ॲम्ब्युलन्स घेतली आणि तिथून पुढे मोफत चालू केलं आपण. 1 रुपया कोणाकडून घेत नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही, ड्रायव्हर नाही किंवा कसलीच पद्धती नाही, 1 रुपया आपण घेत नाही. आता हे पाणी मोफत फिल्टर पाणीचं आपण सुरू केलं आहे, ते कार्डद्वारे आपण जी योजना चालू केली याबद्दल सांगा. आता ही एक योजना अशी आहे की प्रत्येकाला रोज 24 तासाला 20 लिटर पाणी मोफत मिळणार आहे. थंड पाणी असणार आहे पूर्ण. कशा पद्धतीने कार्ड असणार आहे आणि ते मतदारापर्यंत म्हणाल किंवा जे घरापर्यंत असेल सर्वसामान्यपर्यंत कसं पोहोचणार? आता सर्वसामान्य ज्या पद्धतीने आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझी मिसेस उभी होती ह्यावेळेस, मागच्या वेळेस, तर आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन मतं मागत होतो की आम्हाला मत द्या. का मत द्या? तर आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला CCTV कॅमेरे देऊ. त्या जोरावरती आम्ही मतं मागत होतो. त्या पद्धतीनेच आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही हे कार्ड देणार आहे की आम्ही दिलेला पहिला शब्द 3 महिन्यात आम्ही पाळलेला आहे. हे आम्ही तुम्हाला आमच्या जसं आम्ही मतं मागा आलो तसं आमचा विकासही तुमच्या दारापर्यंत आम्ही स्वतः घेणार आहे. तुम्हाला इकडे यायची गरज नाही, आम्ही तुमच्या दारापर्यंत आम्ही तुम्हाला कार्ड देणार आहे. फक्त तुमचं रोज येऊन घेऊन जाणे हे तुमचं काम राहील. आम्ही तरी 2 महिने आम्ही कंटिन्यू घरपोच करत होतो, पण घरपोचला असा प्रॉब्लेम होता की शिक्षक वर्ग आपल्याकडे जास्त आहे, शिपमध्ये प्रॉब्लेम असायचा, आमचा माणूस येऊन माघारी जायचा, पाणी मिळत नव्हतं. मग त्यामुळे आज मानस झाला की कार्ड सिस्टीम दिले, ज्यावेळेस त्यांना वेळ आहे त्यावेळेस ते कार्ड यूज करू शकतात. सर्वप्रथम आम्हाला जे जागा उपलब्ध करून दिलेली आहे फिल्टर प्लांटसाठी, बाळासाहेब दराकर ह्यांचं मनापासून आमच्या टीम म्हणजे स्थानिकांकडून त्यांचं स्वागत करतो. आणि हे जे प्लांट आता आपण स्टार्ट केलेलं आहे, हे जे गरजूवंत जे होते, ज्यांना खरोखर पाण्याची गरज होती, ते पण शुद्ध केलेलं पाणी, आणि कधी पण 24 तास तुम्ही इथं येऊन ते स्वाईप कार्ड करून तुम्ही ते पाणी यूज करू शकता. आणि खरोखर इथं आपल्या विद्यानगर ग्रीन पार्कमध्ये पाण्याची टंचाई ॲक्च्युली आहेच, आणि प्रत्येकालाच फिल्टरचं पाणी मिळेल हे सांगू शकत नाही आपण. ते एक त्या उद्देशानं आपण एक नवनाथ चौंडकर यांनी एक चांगला संकल्प तयार करून त्यांच्या थोड्या एक मदतीने त्यांनी एकदम परिश्रमातून कष्ट करून हा प्लांट उभा केलेला तर आहेच, पण इतरांपर्यंत ते चांगल्या रीतीने चांगलं शुद्ध पाणी पोहोचवण्याची त्यांनी जिम्मेदारी घेतलेली आहे. फिल्टर पाण्याचे प्लांट तर भरपूर होतात, परंतु तुम्ही त्यासोबत थंड कुलंट पाण्याची उपलब्ध करून दिली. बरोबर. काय